सन्माननीय राजेंद्रजी शिंगोळे यांना विनंती करतो, आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच पुरस्कार आपण प्रदान करणार आहोत. तर धडाकेबाज चषक मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना आपण बघितला, सातपाटी विरुद्ध भावाले बी. अत्यंत रोमांचक संघर्ष होता. नेहमीप्रमाणे सातपाटीच्या गोलंदाजांनी गाजवलेला हा सामना होता आणि श्रेयस ठरतोय मॅन ऑफ द मॅच. एक षटक टाकलं, 3 धावा खर्च केल्या आणि बरोबर एका धावेला 1 याप्रमाणे 3 विकेट त्यांनी घेतलेले आहेत. राजेंद्रजी शिंगोळे यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार त्यांना आपण प्रदान करतोय. या अगोदरची लढत होती, त्या लढतीमध्ये देखील गोलंदाजच ठरला होता मॅन ऑफ द मॅच आणि आता सुद्धा श्रेयस गोलंदाजच ठरतोय मॅन ऑफ द मॅच. श्रेयस, कसे काय भावना आहेत, कशी मॅच होती? मॅच तर खूप चांगली होती. मला तरी वाटते इथपर्यंत मॅच गेल्या नाही पाहिजे होती शेवटच्या ओव्हरपर्यंत, कारण आम्ही 35 रनांचा सामना आम्ही 2 ओव्हरीत संपवला होता. परंतु थोड्या चुका झाल्या, त्याच्यावर आम्ही प्रयत्न करू आणि चांगलं क्रिकेट खेळू. निश्चित आज विकासनं शेवटचं षटक टाकलं, त्या अगोदर सूरज केनेनं षटक टाकलं होतं, त्या अगोदर आपण बघितलं होतं योगेश भालेकरनं षटक टाकलं होतं. आपण बघितलेले त्या 3 गोलंदाजांनी जी गोलंदाजी केली, काय सांगशील तू? तर ते गोलंदाज मला जे वाटले ओपनचे गोलंदाज आहेत, त्यांच्याकडून तीच अपेक्षा होती लो स्कोरिंग मॅचला आणि त्यांनी गोलंदाजी खूप चांगली केली. परंतु मला माझ्या बॅटिंगवर आणि गोलंदाजीवर विश्वास होता, मी मॅच जिंकून दाखवली. शुभेच्छा असतील श्रेयस. वंडरफुल परफॉर्मन्स. 3 धावांमध्ये 3 विकेट काढल्या श्रेयसनं, विशेष म्हणजे डेथ ओव्हरमध्ये. शुभ अभिनंदन असेल श्रेयसचं. याबरोबरच आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये इथेच थांबूया आणि पुन्हा नवीन मॅच अर्थातच गोरसई बी इथे लढणार आहे आणि त्यांचा सामना उत्तान संघाविरुद्ध इथे होणार आहे. त्यामुळे या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहणार आहे. इथे पुन्हा एकदा आपल्याला धमाल परफॉर्मन्स बघायचा आहे. उत्तान संघ कशी लढत देतोय गोरसई बीला हे देखील बघायचं आहे. तुर्तास इथे थांबूया आणि जाऊया समालोचन कक्षामध्ये, जिथून मुरबाडचाच गोड आवाज आपल्या कानावरती पडेल. मी स्वागत करतो सुनील शेळके सरांचं. थँक्यू. खूप खूप धन्यवाद नरेश ढोमे सर. धडाकेबाज चषक वडवली 2024 या स्पर्धेची दुसरी रात्र, दुसरी रजनी आपण सगळेजण अनुभवत आहात आणि या दुसऱ्या रजनीमधील अत्यंत गरम आणि दाहक मॅच यानंतर आपल्या समोर येणार आहे. कारण एका बाजूने भार्गव KK11 गोरसई ब आणि त्यांच्या विरोधात श्रीराम उत्तन असा हा मोठा सामना मैदानाच्या आतमध्ये इथे सुरू होत आहे. नाणेफेक जिंकलेली आहे ती म्हणजेच भार्गव KK11 गोरसई ब संघाच्या संघनायकाने. त्याने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि प्रतिस्पर्धी संघ अर्थात मॅकमिलन गोविंदचा संघ याला श्रीराम उत्तन संघाला फलंदाजीसाठी त्याने पाचारित केलेला आहे. सामना निर्धारित 4 षटकांचा आहे. अनेक प्रेक्षक या स्पर्धेला आताही जोडलेले आपल्याला पाहायला मिळतील. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी, तो बरी देई आम्हाला शुद्धतेचे चांदणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हा शुभ संदेश मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू, त्यावर मोठा प्रहार. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत. क्षेत्ररक्षकाच्या हाताला चटका आणि चेंडू निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांचा झटका. विपुल मल्ल्या हे मॅन ऑफ द मॅच होते. विपुल माल्या, यस. आणि त्याने अत्यंत चांगली सुरुवात इथे केलेली आहे. षटकार पहिल्या चेंडूवर त्याने निश्चितच इथे दाखवलेला आहे. कडाक्याची थंडी आणि ती दूर करण्याचं काम फलंदाज करतायत. यावेळेस इथे लगेचच पलटवार केला गेलेला आहे. गोलंदाज सर भावेश पवार आणि त्याचा हा प्रहार. पंचांचं बोट आभाळाकडे, फलंदाज खेळाडू कक्षाकडे. विपुल माल्याबाद.
प्लम केलेले आहे. 3 एसट्या रोखून खेळण्याचा प्रयत्न विपुल माल्याने केला आणि अगदी बरोबर मधल्या एसटी समोर भावेश पवार यांनी त्यांना पकडलं आणि अगदीच चांगला निर्णय मैदानाच्या आतमध्ये पंचांचा आपल्याला पाहायला मिळतो. 70-70च्या वतीने या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जात आहे. विपुल बाद झालेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. आणखी एक मॅकमिलन दाखल झालेले आहेत, कारण या अगोदर मॅकमिलन गोविंद यांना आपण बघत होतो. त्याचबरोबर क्रमांक 3 साठी मॅकमिलन टप्पा यावेळेस इथे आलेले आहेत. या अगोदरच्या सामन्यामध्ये एका टप्प्याच्या चेंडूला खरं तर सरळ डीप मिड विकेट सीमारेषेच्या वरून मॅकमिलन यांनी धाडलं होतं. त्याच पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. सामना आपण बघत आहात भार्गव KK11 गोरसई ब आणि त्यांच्या विरोधात श्रीराम 11 उत्तन या 2 तगड्या संघांच्या दरम्यान. दोन्ही संघ टेनिस क्रिकेट विश्वाचे बेताज बादशाह आहेत. एका बाजूने मुंबई परिसरातील उत्तन आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला भिवंडीतील गोरसई हे 2 संघ पाहायला मिळत आहेत. त्याचे गोलंदाज पुन्हा एकदा सर भावेश पवार. टेनिस क्रिकेट विश्वात या नावाला फार मोठं वलय प्राप्त झालेलं आहे. यावेळेचा चेंडू फलंदाजाला काही समजलं नाही. फलंदाजाकडे कोणतंही ठोस प्रत्युत्तर नव्हतं. बघा तुमच्या समोर कोणता गोलंदाज आहे याचा आकलन फलंदाज म्हणून तुम्ही नेहमी करत असता आणि तुमच्या मनामध्ये अनेक विचारांचं काहोर माजलेलं असतं. अशातच तुमच्याकडून जी कृती होणं अपेक्षित आहे ती कृती होत नाही, त्यामध्ये चुका होत असतात. इथे फलंदाजाला फ्रंटफुटला खेळायचं आहे की बॅकफुटला खेळायचं आहे हे ठरवता आलं नव्हतं आणि त्याचमुळे आलेला हा निर्धाव चेंडू आपण पाहिला. धडाकेबाज आयोजक इथे ऑन स्क्रीन आपल्याला दाखवले जात आहेत, ज्यामध्ये सचिनजी शेळके सर आणि त्यांचे सहकारी. आकुटाप्याचा चेंडू फलंदाजाच्या समोरून राईट झाला. सरप्राइझिंग अँड रायझिंग डिलिव्हरी बाय भावेश पवार. अत्यंत चांगली गोलंदाजी. फलंदाज म्हणून तुम्ही किती मोठे असू द्यात, तुमच्या समोर अचानक चेंडू उसळला अथवा अचानक चेंडू खाली राहिला तर तुमचं काम तमाम होत असतं. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव आणि त्या अगोदरचा क्रमांक 2चा चेंडू त्यावर आली होती विकेट. यामुळे 3 चेंडू ओळीने इथे निर्धाव आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. भावेश पवारचं षटक, त्याच्या विरोधात षटकाराने सुरुवात झाली होती परंतु त्यानंतर काय वापसी केलेली आहे, काय कमबॅक केलेलं आहे, काय पुनरागमन केलेलं आहे या गोलंदाजाने. आणि म्हणूनच टेनिस क्रिकेट विश्वामध्ये हे सगळे प्रेक्षक या खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी येत असतात. 6 धावा धावफलकावर 1 गडी आतापर्यंत बाद झालेला आपण पाहू शकाल. या अगोदरच्या सामन्यामध्ये श्रीराम उत्तन संघाची फलंदाजी अत्यंत चांगली राहिली होती, भेदक राहिली होती. फार लवकर त्याने सामना संपवला होता. परंतु इथे कडवा आव्हान आहे ते म्हणजेच भार्गव KK11 गोरसई बीच गोलंदाज भावेश. खोलवर टप्प्याचा चेंडू, जोरदार अपील रेस केली गेलेली आहे. पंच डिनाय करतायत. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर आलेला षटकार आणि त्यानंतर 5 चेंडूंमध्ये एकही धाव आली नाही. इन बिटवीन एक फलंदाज लेग बिफोरची शिकार झालेले आपण पाहिले. सर भावेश पवारचं हे पहिलं षटक अत्यंत किफायतशीर. 6 धावा धावफलकावर 1 गडी बाद. हल्ले प्रति हल्ले आपल्याला या क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. रणनीती दोन्ही बाजूने आखली जात आहे. कदाचित पहिलं षटक भावेश पवारचं आहे म्हणून फलंदाजाने साबत पवित्रा घेतला असावा. आता यानंतर फलंदाजांचा माइंडसेट कसा असणार आहे हे आपण प्रत्येक जण बघूया. 7,72,042 सबस्क्रायबर्स या 70-70 स्पोर्ट्सवर आतापर्यंत संलग्न झालेले आपण पाहिले. त्यांचं सबस्क्रिप्शन झालेलं आहे आणि त्यामुळे हा सबस्क्रिप्शन मीटर आता इथून पुढे असाच चालत राहणार आहे. कारण मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे. गोरसई ब आणि त्यांच्या विरोधात श्रीराम उत्तन या 2 संघांदरम्यान दुसरं षटक सुरू करण्यासाठी आणखी एक स्टार खेळाडू, आणखी एक वलयांकित खेळाडू, ज्या खेळाडूला फार मोठा फॅन बेस आहे असा खेळाडू गोरसईचा सुपुत्र A1 पवन अर्थात पवन केने गोलंदाजीच्या मार्गावर येत असलेला आपण पाहू शकाल. कमी पावलांचा रनअप आणि त्यानंतर दोन्ही बाजूने चेंडूला दिलं जाणारं वळण हे वैशिष्ट्य पवन केनेचं आहे. पाहायचंय पहिला चेंडू सरळ सोडला होता. अगदी उजवेष्टीच्या बाहेर जाणारा फलंदाजासाठी एक अत्यंत कठीण प्रश्न विचारला गेला. वाईड यॉर्कर पहिल्या चेंडूवर तंतोतंत टाकलाय पवन केनेने. यावेळेस लोअर फुल टॉस आणखी एक यॉर्कर अटेम्प्ट इथे केला होता पवनने. यावेळी क्षेत्ररक्षक भावेश आहेत. चेंडू अडवतायत, फेकी करतायत.
बघा किती चांगलं नियंत्रण आहे गोलंदाज पवन केनेकडे. आणि पवन म्हटला, त्याचबरोबर भावेश म्हटला की फलंदाजाला विचार करण्यासाठी अधिकचा वेळ देणार नाहीत, लगेचच गोलंदाजीसाठी तयार होतील. चेंडू हातात आला की रनवे अप्रोच त्यांचा लगेचच चालू होतो, त्यामुळे अधिकचा वेळ फलंदाजाला इथे विचार करण्यासाठी मिळत नाही. 7 धावा धावफलकावर. सात धावा धावफलकावर आपले प्रेक्षक मायबाप इथे दाखवले जात आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न निश्चितच केलेला आहे. सगळ्या प्रेक्षकांना अत्यंत नम्रपूर्ण एक सूचना आहे की तुम्ही रॅलिंगच्या आतमध्ये बसलेल्या आहात, बाउंड्री रोप जिकडे आहे तो बाउंड्री रोप प्लीज क्रॉस करू नका, त्याला स्पर्श करून बसू नका, त्यापासून सुरक्षित अंतर ठेवा. इथे एक धाव आलेली आपण पाहू शकाल. पहिल्या षटकामध्ये 6 आल्या. डावाची सुरुवात जर तुमची षटकाराने होते, पहिल्या चेंडूवर षटकार येतो आणि त्यानंतर 10 चेंडूंपर्यंत धावफलक 8 पर्यंत जातं, याचा अर्थ गोलंदाजांनी अत्यंत खोचक आणि तिखट मारा केलेला आहे. हे गोलंदाज टेनिस क्रिकेट विश्वातील अत्यंत नावाजलेले गोलंदाज आहेत. कधी कुठे आणि काय करावं याचं निश्चितच चांगलं मूल्यमापन त्यांच्याकडे आहे. 8 धावा धावफलकावर. हे आमचे प्रेक्षक अत्यंत ताजेतवाने अजूनही त्यांचे चेहरे आपल्याला पाहायला मिळतात. फुलर लेन्सचा आहे. लोअर फुलटॉस बनवत असताना समोरच्या दिशेने ऑनड्राईव्हचा फटका. डीप मधून क्षेत्ररक्षक भावेश पुन्हा एकदा येतात. चेंडू अडवून फेकी झाली. पाहता पाहता षटक कधी संपेल कळणार नाही, या पद्धतीची स्ट्रॅटेजी असणार हे गोलंदाज. आपण लेदर क्रिकेटमध्ये बघतो भारतीय संघाकडून रवींद्र जाडेजा की ज्याचं षटक फार लवकर समाप्त होतं, त्या पद्धतीचीच गोलंदाजी गोरसाई ब संघाचे गोलंदाज करत असलेले आपण पाहत आहेत. यावेळेस पंचांना आमच्याकडे वळण्याची संधी दिली जाते. पंचांचे दोन्ही हात फैलावलेले आहेत, याचा अर्थ हा चेंडू वाईड आहे. अतिरिक्त एक धाव मिळेल. धावफलक आत्ता दुहेरी अंकामध्ये प्रवेशित झालेले आहे. 10 धावा धावफलकावर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातो. अतिरिक्त ताकद तो वापरण्याचा प्रयत्न आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रेशरच केलेला आहे आणि इथे रॅपिड थ्रो डायरेक्ट हिट. हु इज देअर? सर भावेश पवार. विकेट गोस डाऊन. फील्ड अंपायरने फलंदाज तर बाद असेल यामध्ये तीळ मात्र शंका नाही. मला असं वाटतं एका सामन्यामध्ये श्रेयस अय्यरने श्रीलंकेच्या एका फलंदाजाला फार दूरवरून डायरेक्ट हिट करून आउट केलं होतं आणि त्या सामन्यामध्ये तो फलंदाज अत्यंत चांगली फलंदाजी करत होता. 10 धावा धावफलकावर फलंदाज बाद झालेले आपण पाहू शकाल आणि डिसिजन इथे पेंडिंग आहे. पंचांच्या वतीने डिसिजन दिला जातोय. पहिली धाव पूर्ण आहे की अपूर्ण आहे याकडे आपल्याला बघायचं आहे किंवा याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. 70-70 स्पोर्ट्सच्या वतीने या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आणि गुणात्मक थेट प्रक्षेपण असं आपण ज्याला म्हणू, कारण 8 कॅमेरा सहित या स्पर्धेला त्याने इथे लाईव्ह कव्हरेज दिलेलं आहे. लाईव्ह स्ट्रीमिंग या स्पर्धेचं ते करतायत. या अगोदरच्या गोरसाईच्या सामन्यामध्ये जवळजवळ 15,500 प्रेक्षक ऑनलाईन या स्पर्धेबरोबर जोडले होते. बघा इथे टेलिव्हिजन स्क्रीनवर दाखवलं जात आहे. बॅट ड्रॅग केलेली आहे. धाव पूर्ण आहे की अपूर्ण हा डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. मैदानाच्या आतमध्ये सामन्याला मात्र सुरुवात झालेली आहे. यस, वी आर वेटिंग फॉर डिसिजन. धाव पूर्ण आहे. यस, 10 धावा धावफलकावर. एक गडी आतापर्यंत बाद असलेला आपण पाहू शकाल. यावेळेचा चेंडू उजव्या इष्टीच्या बाहेर जाणारा आपल्याला पाहायला मिळतो आणि हा चेंडू वाईड आहे. कपिल केने यांची उपस्थिती गोरसाई युनिट मध्ये मिळालेली आहे. कपिलच्या वतीने या षटकाला सुरुवात केली गेलेली आहे. कपिल म्हटलं की साईडाम गोलंदाजीचा अत्यंत चांगला नमुना, चांगलं उदाहरण तुम्हाला पाहायला मिळेल. त्याचबरोबर गोलंदाजी करत असताना चेंडूवर वळण कसं द्यायचं हे कपिल केने यांना माहित आहे. परिस्थिती कितीही प्रतिकूल असेल तरी ती आपल्या बाजूने ते वळवू शकतात. धावफलक तुमच्यापर्यंत निश्चितच आम्ही पोहोचवत आहोत. 12 धावा धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. 12 रन्स ऑन द बोर्ड.
उजवेष्टीच्या बाहेर जाऊन तयार होते. प्रहार तर इथे केला, पायचाय चेंडूफळीचा योग्य संपर्क मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाला करता आला नव्हता आणि एक धाव तरी सुद्धा मिळालेली आपण पाहू शकाल. एकेरी दुहेरी धावाने हा डाव पुढे जात आहे. या डावाची सुरुवात षटकाराने झाली होती आणि त्यानंतर स्वप्नील किती चेंडू गेलेले आहेत इथे, त्यानंतरची बाउंड्री आलेली नाही. जवळजवळ 12 ते 13 चेंडू त्यानंतर झालेले आहेत फेकून. आणखी एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हातभर वळण या चेंडूला देतोय कपिल केने. एखाद्या घाट रस्त्यामध्ये जितकी वळण नसतील तितकं वळण या चेंडूला देण्यामध्ये समर्थता मिळते गोलंदाज कपिलला. सायडाम गोलंदाजीचं चांगलं उदाहरण कपिल इथे दाखवतोय. यावेळेस फटका चांगला आहे, लॉफ्टेड ऑर्डरचा फटका. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. स्क्वेअर मिड विकेटला चेंडू अडून फेकी झाली, फक्त आणि फक्त एक धाव मिळाली. बघा या अगोदर ज्यावेळेस गोरसे संघ खेळत होता त्यावेळेस त्यांच्याकडे 3 खेळाडू कमी होते, ज्यामध्ये कपिल केने, सूरज केने आणि राहुल केने. आता या तिघांची उपस्थिती मिळालेली आहे, त्यामुळे हे युनिट आता अजून बलशाली झालेलं आहे, स्ट्रॉंग बनलेलं आहे. कपिल पुढे जात असताना फटका सरसवण्याचा प्रयत्न केला. यावेळी चेंडू उजव्या फार बाहेर. पंच या चेंडूला वाईड घोषित करतायत. बघा किती वळण मिळतंय, आश्चर्यकारकरित्या चेंडू वळवला जातोय इथे गोलंदाज कपिल केनेच्या वतीने. गुड बॉलिंग. उजव्या फार बाहेर कमिट झालोय ते, त्यानंतर इथे कनेक्शन आलेलं आहे. अलॉंग दी कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय, फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. एका धावेपेक्षा अधिक कोणतीही संभावना शक्यता मैदानाच्या आतमध्ये इथे नाहीये. तिसऱ्या षटकामध्ये आपण आहोत. या अगोदर पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये श्रीराम उत्तम संघाने उत्तम फलंदाजी केली होती, परंतु आता इथे त्या फलंदाजीची री त्यांना ओढता आलेली नाही. आणखी एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न तर केला जातोय. चेंडू फळीमध्ये फार मोठं अंतर आपण आपल्या टेलिव्हिजन रिप्ले मध्ये बघूया. इतकं वळण दिलं जात आहे कपिल केनेच्या वतीने. वळणदार गोलंदाजी हे कपिलचं वैशिष्ट्य. तिसरं षटक इथे संपलंय. 3 षटकांच्या अंती श्रीराम उत्तम संघाच्या धावपलकावर धावा आहेत 16. थँक्यू सो मच. 3 षटकांच्या अंती 16 धावा धावपलकावर. मित्रांनो तुम्ही सामना बघत आहात. भार्गव KK11 गोरसैबी आणि श्रीराम उत्तन या 2 संघांदरम्यान ओपन ग्रामीण फॉर्मॅट मधील उद्याचे सामने. पहिला सामना असेल नानकर पडगाव विभागातील संघ, त्यांच्या विरोधात विशाल आणि कावा यांचा वडवली ब. सायंकाळी ठीक 6 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. मांडा आणि त्याचबरोबर वाशेरे महेंद्र मागेचा संघ 7 वाजता खेळताना तुम्ही त्यांना बघाल. ब्राह्मणदेव भाटाळे संघ, जितूमाईचा संघ, त्यांच्या विरोधात बायकर मॅन ऑफ महाराष्ट्र केतन खेळताना पाहायला मिळेल. रात्री 8 वाजता हा सामना वाकांच्या विरोधात भाटाळे आणि विनीत माळी त्याचबरोबर दीपू माळी यांचा एकविरा मानकोळी संघ विकी भोईरच्या दारावे बरोबर खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल. ठीक रात्री 9 वाजता हा सामना उद्या सुरू असेल. त्यामुळे उद्याचे ओपन ग्रामीण मधील हे जे सगळे संघ आहेत, हे जे सगळे सामने आहेत, हे सुद्धा अत्यंत रंजक असणार आहेत. मीनवाईल 3 षटकं इथे संपलेली आहेत. 16 धावा धावपलकावर आहेत आणि या 4थ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात केली जाईल. गोलंदाज किशोर मुकादम यांना पाचारित केलं गेलेलं आहे. किशोरचा पहिला चेंडू फटका फसलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक्स्ट्रा कव्हर मधून अगदी रिंग वरून चालत येत असताना अत्यंत चांगला झेल इथे टिपला गेला. कपिलच्या वतीने झेल टिपलाय. आणखी एक फलंदाज बाद. टेलिव्हिजन रिप्ले मध्ये आपण इथे या गोलंदाजाची गोलंदाजी अनुभवतात. बघा अधिकच्या पावलांचा रनअप घेतला जात नाही. 7-8 पावलांचा रनअप आहे आणि ज्यावेळेस कमी पावलांचा रनअप घेऊन गोलंदाज फलंदाजाकडे येत असतो त्यावेळेस फलंदाजाला अधिकचा वेग अपेक्षित नसतो, परंतु या गोष्टीला बगल दिली जाते. गोलंदाज किशोर मुकादम याच्या वतीने चांगला पेस ते जनरेट करतायत आणि अंतिम क्षणाला बॉडीचा चांगला वापर करतायत, जोर लावतायत. त्यामुळे डेक हिट करण्यामध्ये ते सक्सेसफुल ठरतायत. इथे पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद झालेले आपण पाहू शकाल. पाहायचंय किशोर मुकादम दोन्ही बाजूने चेंडूला वळवण्याची क्षमता ठेवत आहेत
आणखी एक फलंदाज मैदानाच्या आतून बाहेर गेला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर दाखल झालेले क्रमांक 5 साठी निखिल आलेले आहेत. क्लिंटन माल्या मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत आणि त्यांच्या सोबतीने निखिल आहेत. क्रिकेटमध्ये तुम्ही विविध स्पर्धेमध्ये कोणती कामगिरी केलेली आहे, कशी कामगिरी केलेली आहे, यामधून तुम्हाला आत्मविश्वास मिळतो. परंतु प्रत्येक वेळेस आव्हान नवीन असतं. प्रत्येक वेळेस परिस्थिती वेगळी असते. प्रत्येक वेळेस सर्कमस्टान्सेस वेगळे असतात. यावेळेचा फटका अत्यंत चांगला आहे. डावखुरे हाताचे फलंदाज इथे अंतर मिळालेले आहे की नाही हे पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. चेंडू खाली येत आहेत. टिपतायत झेल आणि आणखी एक फलंदाज बाद. धडाकेबाज क्रिकेट क्लब वडवली, त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ वडवली यांची ही अप्रतिम दर्जेदार भेट क्रिकेट शौकीनांना धडाकेबाज चषकाच्या वतीने मिळत आहे. खरं तर मुरबाड तालुक्यातील वडवली गाव हे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण गाव आहे. या अगोदर मी या गावाचा उल्लेख केला होता. मुरबाड तालुक्यातील राजकीय संस्कृती, त्याचबरोबर शैक्षणिक संस्कृती, त्याचबरोबर धार्मिक संस्कृती या सगळ्या गोष्टींचं केंद्रबिंदू असणारं हे गाव आहे. आणि उद्यापासून वडवली गावामध्ये एक चांगली यात्रा सुरू होते. या यात्रेला सुद्धा फार मोठी परंपरा आहे. कार्तिकी एकादशीचं औचित्य साधत असताना उद्याची ती यात्रा आपण पाहू शकाल. आणि वडवली गाव हे असं गाव आहे ज्या गावामध्ये खूप कलाकार आहेत आणि त्यातील अनेक कलाकार माझे मित्र आहेत की जे गायक असतील, की जे वादक असतील. या स्पर्धेचं टायटल सॉन्ग सुद्धा याच भूमिपुत्रांनी इथे तयार केलेलं आपण पाहिलेलं आहे. आणि एक महत्वाची आणि विशेष गोष्ट अशी आहे की कोरोना काळ ज्यावेळेस सुरू होता त्या कोरोना काळामध्ये ही स्पर्धा ही थांबली नव्हती आणि कोरोना काळामध्ये या वडवली गावातील अखंड हरिनाम सप्ताह सुद्धा खंडित झाला नव्हता. तो अखंडित ठेवण्याचं काम ग्रामस्थांनी केलं होतं. त्यामुळे असं हे वैशिष्ट्यपूर्ण गाव. या ग्रामस्थांना आपण धन्यवाद देऊया. 17 धावा धावफलकावर. यावेळेस स्लॉक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. फलंदाजांना चारी मुंड्या चित केलेल्या आहे. फलंदाजांना कळत नाही नेमकं काय चाललेलं आहे. चेंडू पडतो, कोणत्या बाजूने निघून जातो, कसं वळण घेतो, या सगळ्या गोष्टी हेरण्यामध्ये फलंदाज सपसेल फेल होत आहेत. गोलंदाज किशोर मुकादमचं हे षटक भूल भुलैया. अधिक गतीने टाकलेला चेंडू, आर्म बॉल आपल्याला पाहायला मिळतो. खांद्याचा अतिरिक्त वापर केला. एकाच ऍक्शनने अशा पद्धतीची विविधता करणारा किशोर मुकादमचं हे षटक मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालेलं आहे. आणि या पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असणारा संघ अर्थात श्रीराम उत्तन संघाच्या धावफलकावर निर्धारित 4 षटकांच्या पहिल्या सत्रामध्ये अवघ्या 17 धावा जमा झालेल्या आहेत. बघा मित्रांनो, क्रिकेट किती अनिश्चित आहे. या सत्राची सुरुवात षटकाराने झाली होती आणि त्या षटकारानंतर विहित 4 षटकांमध्ये म्हणजेच उर्वरित 15 चेंडूंमध्ये उर्वरित 23 चेंडूंमध्ये एकही मोठा फटका आलेला आपण पाहिला नव्हता. आपण इथे ही हाफ मॅच समरी बघत आहात ज्यामध्ये गोलंदाजांची अत्यंत चांगली कामगिरी झाली. भावेश पवारचं पहिलं षटक ज्यामध्ये 6 धावा खर्च झाल्या. एक महत्वपूर्ण फलंदाज त्याने बाद केला. पवन केनेने दुसरं षटक हाताळलं. त्याने दिल्या धावा 5. तिसऱ्या षटकामध्ये बिस्ट बॉलर आणि बेस्ट बॉलर ज्याला आपण म्हणतो कपिल केने आले. त्याने 5 धावा खर्च केल्या. एकही फलंदाज त्याने बाद केला नव्हता. आणि चौथ्या षटकामध्ये उर्वरित गोलंदाजांनी या अगोदर केलेल्या कामगिरीवर कळस चढवण्याचं काम किशोर मुकादम या गोलंदाजाने केले. त्यांनी सुरुवात 2 विकेट्स मिळवून केली आणि फक्त 1 धाव त्या षटकामध्ये त्याने खर्च केली. त्याचमुळे भार्गव KK11 गोरसई ब संघाची गोलंदाजी अत्यंत चांगली राहिली. फॉल ऑफ विकेट जर आपण पाहिलं तर 6 धावांवर पहिला गडी बाद झाला. 11 धावांवर दुसरा गडी परतला. 16 धावा धावफलक होता त्यावेळेस तिसरा आणि त्यानंतर 17 धावा धावफलकावर असताना चौथा गडी इथे परतलेला आपण पाहिलेला आहे. मित्रांनो, दुसऱ्या फेरीचा हा सामना आहे. समोरचा संघ प्रतिस्पर्धी संघ श्रीराम उत्तन यांची गोलंदाजी उत्तम आहे. त्यामुळे या सामन्यामध्ये काय घडणार आहे याकडे आपलं प्रत्येकाचं लक्ष असेल. सामन्याचं दुसरं सत्र अगदी अल्पावधीतच सुरू होत असलेलं आपण पाहू शकाल. दुसऱ्या सत्रामध्ये काय घडेल काय बिघडेल हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तयार झालेले आहेत आमचे साथी समालोचक. समालोचन कक्षामध्ये बदल करण्याची वेळ झालेली आहे. या ऐकूया पालघर परिसरातील एक अत्यंत गुणवंत समालोचक
प्रमोद शेंडगे सर यांच्या आवाजात खेळाचं सत्र क्रमांक 2. आदरणीय सुनील शेळके सरांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेमध्ये. या अगोदर संपूर्ण दिवसामध्ये नरेश ढोमे सरांचा आवाज आपण ऐकलात. कालच्या दिवसामध्ये अप्रतिम आवाज आपण ऐकलात. चंद्रभूषण म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते चंद्रकांत शेट्टे सर, चंदू सरांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला या समालोचनाची संधी प्राप्त झाली त्यांचं हृदयाच्या अंतकरणापासून लाख लाख धन्यवाद आहे. आणि खास करून वडवलीचे संपूर्ण आयोजक यांचं सुद्धा मी मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून लाख लाख धन्यवाद व्यक्त करतो. वडवली हे गाव म्हटलं तर माणुसकीचं माहेरघर आणि कलाकारांचं गाव म्हणून ही ओळख आणि ही परंपरा आपल्याला पाहायला मिळते. म्हणतात ना, निसर्गाने दिलेली देणगी म्हणजे कला आहे आणि ती टिकून ठेवणे म्हणजे एक साधना आहे. आणि त्याच पद्धतीने वडवलीकरांनी अजूनपर्यंत ही परंपरा जोपासली. किती संकट आली तरी त्या संकटाला न डगमगता आपण चांगली स्पर्धा भरवायची हा त्यांचा हेतू आणि हा त्यांचा दृष्टिक्षेप मात्र आज गगनाला भेदेल अशा पद्धतीने कीर्तिमान ही स्पर्धा पाहायला मिळते. ज्या स्पर्धेचं नाव आहे तुम्हा सर्वांची आवडती आणि लोकप्रिय जिव्हाळ्याची स्पर्धा, मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची, अभिमानाची, कीर्तिमानाची आणि 50 वर्षाची परंपरेची असलेली ही स्पर्धा ज्याचं नाव आहे धडाकेबाज चषक वडवली 2024 मध्ये आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष या सुप्रसिद्ध मैदानात स्वागत आहे. पहिलाच बॉल ऑफ साईडला. फिल्डिंग थोडीशी यावेळेला जरूर मिसफिल्डचा फायदा मिळाला. एक धाव अर्जित केली जाते. फक्त एक लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळते. 18 धावा आहेत फक्त म्हणून चालणार नाहीये. ज्या अनुषंगाने आपण पाहिलं भार्गव KK11 गोरसई ब टीमने जशी गोलंदाजी केली, पहिल्या चेंडूवर विपुल माल्याच्या बॅटमधून षटकार आल्यानंतर प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. कारण सर भावेश पवारच्या विरोधात खेळणं फार कठीण असतं आणि अशा वेळेला पहिल्याच बॉलवर षटकार आल्यानंतर रिझल्ट हा 24व्या बॉलवर लागला. तो 17 धावांपर्यंत आपण पाहू शकलात. म्हणजे सातत्य ठेवलं नाही. ह्या वेळेला मात्र प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले होते. फिल्डर पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल संदेश केनेच्या बॅटमधून. सूरज केने आणि संदेश केने ही गोड जोडी आपण पाहतायत. सिच्युएशन नुसार खेळण्याची कला अवगत असलेला संघ आणि म्हणूनच फॅन फॉलोविंग खूप असलेला जो संघ आपण पाहतायत ज्याचं नाव आहे गोरसई ब, आज भार्गव KK11 नावाने खेळतोय. ऑफ साईडला बॅटचं एलिव्हेशन प्रॉपरली नव्हतं. फिल्डर येत आहेत मात्र मॅकमिलन टप्पा आले होते परंतु न डगमगता न डळमळीत होता. आय कोऑर्डिनेशन मजबूत ठेवलं, स्ट्रॉंग ठेवलं आणि इथे पहिला धक्का सूरज केनेच्या स्वरूपात. बॅक टू द डगआउट, बिग विकेट. धडाकेबाज एस साऊंडने आमच्या आवाजाची काळजी घेतली आणि प्रेक्षकांची दखल घेतली. संगीतमय वातावरण निर्माण केलं जातं संगीत कक्षेतून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते ती 2. या धावसंख्येवर अतिशय सुंदर जजमेंटने हा झेल टिपला गेला आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. दोन्ही संघ अशा आहेत की डाऊन दी अर्थ असणारे हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणतात ना की वाईट दिवस आले तर आयुष्यात आणि क्रिकेटच्या खेळामध्ये कधीही खचून जाऊ नये आणि चांगले दिवस आले तर खेळाडूंनो कधीही घमेंड करू नये, कारण हे दोन्ही दिवस जाण्यासाठीच आलेले असतात. म्हणून क्रिकेटच्या खेळामध्ये तुमचा परफॉर्मन्स हा सातत्याने होणारच परंतु तुमचा क्लास हा परमनंट चिकटलेला पाहिजे. 2 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये.
पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला ऑन साईडला काय स्टायलिश शॉट पाहायला मिळतोय. जणू काही कुल सेकराने टाकलेला चेंडू आणि MSDच्या बॅटमधून निघालेला हा खणखणीत जसा चौकार, असंच काहीतरी प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. अप्रतिम ग्लोरियस शॉट चौकार. जबरदस्त फटका आपण पाहू शकलात. एवन पवन किनेच्या बॅटमधून आक्रमकता सिद्ध करणारा विस्फोटक आणि विध्वंसक फलंदाज गोलंदाजांचा कर्दनकाळ म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं, प्रत्येक खेळपट्टी मात्र आपल्या प्रेमात पाडणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. ॲज अ परफेक्ट ऑलराऊंडर. 6 धावा. ऑन साईडला खराब चेंडू होता, पायावरचा चेंडू अगदी मात्र जरूर मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला, परंतु इथे मात्र मिळेल चौकार. 4 धावा आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी. इट्स अ 4 रन. प्रेक्षकांची निराशा होत असताना पाहायला मिळते. श्रीराम उत्तम टीमला ज्या पद्धतीने खेळायचं होतं तशी स्ट्रॅटजी त्यांना आखता आली नाही. कोणताही फलंदाज तग लावून राहिले नाहीत आणि त्याचा नतीजा मात्र यावेळेला स्कोर कार्डवर. ऑन साईडला पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल अँड ब्युटिफुल U6. खऱ्या अर्थानं मात्र या मॅच मध्ये आयोजक थोडेफार जरूर खुश असतील, कारण आयोजकांचा वेळ वाचवलेला आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. चला, सातपाटी टीमचा कॅप्टन, MS11 सातपाटी टीमचा कॅप्टन आपण येऊन राहायचंय. 16 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या षटकाचा खेळ अखेरीस 16. अतिशय सुंदर ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. व्यवस्थापक या स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामस्थ मंडळी वडवली, विशेष सहकारी पोलीस ग्रुप वडवली, माध्यमिक विद्यालय शिक्षक वृंद वडवली, म्हणजे संपूर्ण ऑल इज वेल ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एकीचं बळ आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. मॅकमिलन गोविंद, उत्तमचा वंडर बॉय, यावेळेला ऑन साईडला आणि स्टायलिश फिनिश करणारा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. ग्रेट टायमिंग. ॲज अ कॅप्टनशिप कसा असावा, कॅप्टन कसा असावा, लीड करणारा असावा, आणि ते संदेश केनेने आतापर्यंत यावेळेला दर्शवून दिलं. एवन पवन केनेने या सामन्याला एक हाती जरूर विजय मिळवून दिला, परंतु गोलंदाजांचा दबदबा राहिला तो आपण पहिल्या सत्रामध्ये आपण पाहू शकलात. किशोर मुकादम, बंदे में है दम, जिनका नाम है किशोर मुकादम. आणि यावेळेला आपण पाहू शकतायत विजयी आणि विजयावर शिक्कामोर्तब केलं गेलंय ते भार्गव KK11 गोरसी ब टीमने. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. आणि या स्पर्धेमध्ये 104 मीटर अंतर पार करत श्रीराम उत्तम टीम आपण वेळोवेळी हजर राहिलात, त्याबद्दल वडवलीच्या ग्रामस्थांच्या आणि व्यवस्थापकांकडून मात्र मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून लाख लाख धन्यवाद. मॅकमिलन गोविंद यांना विनंती करेन की आपण यायचं आहे व्यासपीठावर. आपलं या ठिकाणी स्वागत, सन्मान